लेकरू आता मारी सापडली. आता काय खरं नाही जा. नंदीला तिथं मंदिरापाशी 2 मुलांनी अडवलंय. ती पडली. पटकन चला, मी पळत आले तुम्हाला सांगायला. लवकर चला बापू, लवकर चला. पटकन चला बापू, लवकर चला. बापू हाच कोयता जरा त्याचे खारुळ्या खारुळ्या करून टाकू. अरे कवर वाचवायचं त्यांना. हा अरे नारी सक्षम व्हायला पाहिजे. अरे तिचं ती निरीक्षण करायला पाहिजे. अरे पोरांच्या खांद्याला खांदा लावून पोरींनी पण काम करायला पाहिजे. अरे कोणी डॉक्टर व्हायला पाहिजे, अरे कोणी इंजिनियर व्हायला पाहिजे. अरे माझं पण मत आहे, माझ्या पोरीने इन्स्पेक्टर व्हायला पाहिजे आणि देशाची सेवा करायला पाहिजे. अरे कवर बापू जीवाला जीव दे. जायचं वाचवायचं आणि जा वाचव. हा तिने तिचं सक्षम व्हायला नको का? हा अरे आज मी जाईन, उद्या कोण वाचीन? अरे स्वतः पोरीने स्वतः सक्षम व्हायला पाहिजे आणि नारीने ह्या देशाची सेवा करायला पाहिजे. अरे तू नको घाबरू, जा तिचं ते रक्षण करीन. नंदू उरक, चला आपण गोंधळाची तयारी करू. उरक पटक्याने, जाऊ दे बघन ते तिचं. तेव्हा म्हणले गोंधळी बुवा या ठिकाणी काय मांडलेलं आहे? हे का हे म्हणले आधी मी आधी शिकते अंबाबाईचा गोंधळ. मग असे या देवीचे गोंधळ तुम्ही केले कुठं? सांगितले पाहिजे, सांगायला पाहिजे. असे गोंधळ म्हणले एरलिंगी चतरसिंगी तुळजापुरात माहूरगडात मांडरकाळी कांदळ्यात राहिले सायलेले गोंधळ म्हणले या भोळ्या भक्ताच्या दारामध्ये होतात. म्हणून गोंधळी बुवा हा जगदंबा अंबाबाईचा गोंधळ का घालायचा? घरादारातील प्रपंचातील वाईट विचाराचा गोंधळाचा नाश व्हावा म्हणून अंबाबाईचा गोंधळ घालावा लागतो. लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी दोघांच्या संसारामध्ये भावी आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून हा जगदंबे अंबाबाईचा गोंधळ घालावा लागतो. मग हा देवीचा गोंधळ सर्वप्रथम स्वर्गामध्ये झालेला आहे. ज्यावेळी अंबाबाईने नवरात्र 9 दिवस युद्ध केलं, महिषासूर नावाचा दैत्य अंबाबाईने ठार केला. आई ध्यानस्थ बसती रागाने लालीलाल झाली आणि मग काळजी पडली 33 कोटी देवांना अंबाबाईचं मन शांत करायचं आहे. तेव्हा हा गोंधळ या अंबाबाईचं मन शांत करण्यासाठी स्वतः ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी स्वर्गामध्ये गायलेला आहे. मग या देवीचा स्वर्गामध्ये थाटमाट मांडलाय कसा? सांगितलं पाहिजे. धर्तरीचं पाठ केलं, आकाशाचं ताट केलं, चंद्र सूर्याच्या ज्योती केल्या, अंबाबाईचा मुखचंद्र वळण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हा गोंधळ सर्वप्रथम स्वर्गामध्ये झाला. त्यानंतर तोच गोंधळ आपल्या मानव लोकांमध्ये आणणारे जगाचे जगद्गुरु
गुरुवर्णीय आदरणीय असणारे देहूगावचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गोंधळ हा मानव लोकांमध्ये आणलेला आहे. आम्ही गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ. हरिनाम रूपी संबळ या गोंधळामध्ये वाजवावा लागतो. जो देहाचा संबळ आत्म्याच्या काड्या करून या हृदयावट देवाचा हरिनाम आला पाहिजे, त्याला म्हणायचं हरिनामाचा संबळ. 10-5 घाला जीवाईच्या गोंधळ आला येऊ, आम्ही गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. मग 10-5 पात्र आपल्या दारातून उठली पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे त्या गोंधळामध्ये. बरोबर आहे. म्हणजे अंबाबाई ज्याप्रमाणे आणून बसवली त्याचप्रमाणे म्हणले ही मांढरचे काळूबाईनं म्हणजे मांढरगाव सोडला आणि भोळ्या भक्ताला भेट देण्याकरता आदिमायदी शक्ती निघाली. आदिमायदी शक्ती निघाली कशी सांगायला पाहिजे. आग लागली या चाहूल माय, आई तुझं उमटलं पाऊल ग, आई तू ग येणं केलं ग काळूबाई, आई तू ग येणं केलं ग, जीवनाचं सोनं झालं. तुझं येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझं येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझं येण्यानं जीवनाचं सोनं झालं. उदगाई उधळ तुळजाभवानी आई गोंधळाला ये, गोंधळ मांडीला तुझा गोंधळाला ये. आई दुर्गा माता तू गोंधळाला ये, गोंधळ मांडीला तुझा गोंधळाला ये. कलकत्त्याची कालिका गोंधळाला ये, गोंधळ मांडीला तुझा गोंधळाला ये. आई चंडिका गोंधळाला ये, गोंधळ मांडीला तुझा गोंधळाला ये. ये भवानी माता गोंधळाला ये, गोंधळ मांडीला तुझा गोंधळाला ये. म्हणले गोंधळी बाबा, तू या देवांना बोलवतोस कशासाठी आणि काय त्यांना अवतार घ्यावा लागेल? कशासाठी? मग ऐक. अरे या पावन भूमीवरती, या पावन धर्तीवरती दैत्यांचा हाहाकार माजलाय. दैत्यांचा, हैवानांचा यांचा हाहाकार माजला. यांचा नायनाट, यांचा नाश करण्यासाठी या पावन भूमीवरती या अंबाबाईला, या भवानी मातेला अवतार हा घ्यावाच लागणार. आणि अंबाबाई येणार म्हणजे येणार, आणि आई अवतार घेणार म्हणजे घेणार. या धर्तीवरती दुश्मनाचा अन्याय अत्याचार वाढलाय. यांचा अन्याय अत्याचार खत्म करण्यासाठी, यांचा नायनाट करण्यासाठी एकदा अवतार घे ग माय. तुझी पाखरू गेली आता माझीवाली. कसं पडते बाग, आता सोडणार नाही ना मी. रव्या तुझीवाली गेली, आता हिला सोडायचं नाही. माझ्यावाली गेली म्हणून काय झालं, हे पात्र तर राहिले. ಬೆಳಕಲ್ಲಿ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ಇರುವುದೆಲ್ಲ ಕಾಣ್ತದೆ, ಆದರೆ ಬೆಳಕಲ್ಲ ದರ್ಶನ. ಹಿಂದೆ ನಡೆದದ್ದು ಮುಂದೆ ನಡೆಯುವುದು ಎಲ್ಲ ತೋರಿಸೋ ಬೆಳಕು ಕಾಣ್ತದ. सुते
मग म्हणले गोंधळे बाबा, या धरणीवरती दुर्गा माता अवतरली का, ही चंडिका अवतरली का, ही कालिका अवतरली का, अवतरली का, अवतरली का? अवतरली? अरे इथं बसलेल्या सगळ्या आया बहिणी सगळ्या दुर्गा माताच आहेत. कोण अंबिका आहे, कोण चंडिका आहे, कोण कालिका आहे, कोण दुर्गा माता, कोण भवानी माता. फक्त त्यांना त्यांची जाणीव करून द्यावी लागती आणि त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी देव या धरतीवरती देवगण पाठवत असतात. इथल्या प्रत्येक नारीच्या मनात धगधगती ज्योत पेटवणारी वीर रणांगणा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय सर्जेराव तांबे. हे नाव साधं सुद्धा नाही, हे नाव महाराष्ट्राच्या नाहीत तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा गोंधळे बाबा, अरे मग असे ते देवगण या धरणीवरती, या पृथ्वी तलावरती अशा देवगणांनी जन्म घेतलाच पाहिजे. अरे बाबा, या देवगणांच्या भक्कम पाठिंब्यामुळं या आया बहिणींच्या अंगामध्ये दुर्गा, कालिका, चंडिका, आई भवानी आल्याशिवाय राहणार नाही. अगं उधे गांबे उधे, आई उधे गांबे उधे, अगं उधे 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 अंबाबाईचं उधे उधे पाच रंगाच्या रविल्या वाती पंच प्राणाच्या तुझा घट भरीला मानिक मोठ्याचा, घट भरीला मानिक मोठ्याचा. सांबळे सुवासिन पुढे या मान द्यायला.